आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली कंबर कसली असून घाटंजी येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। या शिबिराच्या माध्यमातून शिवसेनेने आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून गाव पातळीवर पक्षबांधणीवर जोर दिला आहे। या शिबिरात प्रामुख्याने निवडणूक कशी लढवावी, बूथ नियोजन कसे करावे आणि गाव पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे कसे मजबूत करावे यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले। संपर्क प्रमुख हरिहर भाऊ लिंगणवार, जिल्हा प्रमुख राजूदास जाधव आणि युवासेना जिल्हा प्रमुख आकाश राठोड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला। काय नाव आहे तुमचं? तुम्ही आता हे शिरोली सर्कल साठी जे फॉर्म भरलेला आहे त्यासाठी तुमची नियुक्ती झालेली आहे का? म्हणजे आता भरलेला आहे इच्छुक उमेदवारी अर्ज मी अजून ठरायचंच आहे, आमचं ठरेल आता। समजा तुम्ही जर आता तुम्हाला फॉर्म मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर मग तुम्ही आता उभे होणार तसं, तर मग तुमच्या मनात असं काय शिरोली सर्कल साठी काय करूशी वाटते तुम्हाला, काय प्रतिक्रिया? मला सर्वात पहिले तर माझ्या महिला आघाडीसाठी दारूबंदी करायचं आहे। शिरोली सर्कल आणि घाटंजीमध्ये सर्वात प्रथम मला दारूबंदी करायची आहे आणि माझ्या सगळ्या महिलांना सोबत घेऊन चालायचं आहे। त्यांना रोजगार मिळवून द्यायचा आहे आणि ज्यांना म्हणजे रोजगार नाही, ज्यांचे मुलं हे आहे त्यांना मला उद्योगवर लावायचे आहे। तशा उद्देशाने मी शिरोली सर्कलमध्ये उभं राहत आहे, मला म्हणजे जेणेकरून सगळ्यांची समाजसेवा करता यावी म्हणून। आमच्या सर्वांचं यांना सहमत आहे, यांनी निवडून यावं आणि आमचं गाव सुधरवावं अशी माझी इच्छा आहे। गेल्या काही काळापासून युवासेना जिल्हा प्रमुख आकाश राठोड, तालुका प्रमुख निलेश चव्हाण आणि विधानसभा समन्वयक सतीश डफळे यांनी तालुक्यात झंझावाती दौरा करून शाखा बांधणी केली आहे। आरोग्य शिबिरे, रक्तदान, नेत्र तपासणी आणि युवकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याला प्राधान्य दिल्याने पक्षात नवे चैतन्य निर्माण झाले आहे। या कार्यक्रमाला जिल्हा संघटक साजिद शरीफ, सतीश मलकापुरे, आतिश चव्हाण, ज्योती वाघाडे, अभिजित देशमुख यासह तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश राठोड व निलेश चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन आकाश नडपेलवार यांनी केले। आज घाटंजी तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आलेलं होतं। संपूर्ण घाटंजी तालुक्यामधील प्रत्येक गावातले पदाधिकारी, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख आणि इतर महत्वाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि आगामी काळामध्ये घाटंजी तालुक्यामधील तिन्ही जिल्हा परिषद सर्कल आणि 6 पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे निवडून येतील या दृष्टीने या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली। प्रचंड जोश ह्या शिवसैनिकांमध्ये होता आणि यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पालकमंत्री संजय राठोड साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना प्रचंड ताकदीने घाटंजी तालुक्यामध्ये लढणार आणि विजयी होणार असा विश्वास आजच्या प्रशिक्षणामध्ये व्यक्त करण्यात आला आहे। धन्यवाद। आमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून काही संदेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्रामध्ये असलेलं काम आणि जिल्ह्याचे विकास पुरुष संजय राठोड साहेब यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेली मेहनत या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तमाम घाटंजी तालुक्यातील जनतेने यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला शिवसेनेला सहकार्य करावं अशी विनंती आणि अशा प्रकारचा आग्रह शिवसेनेच्या वतीने आम्ही करतो। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।